कॉन्स्टिट्यूशन लॉ ऑक्टोबर 2025 PA-LLB सेमिस्टर फर्स्ट मराठी व इंग्रजी प्रश्नपत्रिका अनुवाद पुढीलप्रमाणे. रचनात्मक कायदा -I कॉन्स्टिट्यूशनल लॉ I BA LLB BA-LLB ऑक्टोबर 2025 सत्र 1 सेम 1. 12 गुणांचे प्रश्न, 12 मार्क क्वेश्चन्स. .1 भारतीय संविधानाची उद्देशिका प्रिएम्बल, चिकित्सक टीप. संविधानाचा भाग आहे का? त्यात दुरुस्ती करता येते का? अर्थ आणि महत्त्व. उद्देशिका प्रिएम्बल हे संविधानाचे एक प्रास्ताविक विधान आहे. ती संविधानाच्या मागे असलेली तत्वज्ञान, आदर्श आणि उद्दिष्टे दर्शवते. ती भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक घोषित करते आणि न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांसारखी उद्दिष्टे स्पष्ट करते. नमूद केलेली उद्दिष्टे: 1. न्याय वजा सामाजिक, आर्थिक, राजकीय. 2. स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. 3. समानता वजा दर्जा आणि संधी. 4. बंधुता वजा राष्ट्राची प्रतिष्ठा आणि एकता सुनिश्चित करणे. चिकित्सक मूल्यांकन, क्रिटिकल इव्हॅल्युएशन. ती संविधान निर्मात्यांच्या मनाची गुरुकिल्ली म्हणून कार्य करते, जसे न्यायमूर्ती स्टोरी यांनी म्हटले आहे. घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावताना ती महत्त्वाची भूमिका बजावते. जरी ती न्यायालयांमध्ये लागू करण्यायोग्य नसली तरी ती शासनाला दिशा देते. उद्देशिका संविधानाचा भाग आहे का? सुरुवातीला अस्पष्ट बेरोबारी प्रकरणात बेरोबारी केस 1960 ती संविधानाचा भाग नाही असे ठरवले. केशवानंद भारती प्रकरणात केशवानंद भारती केस 1973 सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. उद्देशिका संविधानाचा भाग आहे. ती अर्थ लावण्यासाठी महत्त्वाची आहे. उद्देशिकेत दुरुस्ती अमेंडेड करता येते का? होय, अनुच्छेद 368 नुसार. परंतु तिचे मूलभूत स्वरूप, बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही. त्यात एकदा दुरुस्ती करण्यात आली आहे. 42व्या घटना दुरुस्तीने 1976 समाजवादी, सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर आणि एकात्मता, इंटेग्रिटी हे शब्द जोडले. निष्कर्ष: उद्देशिका प्रिएम्बल हे संविधानाचा आत्मा आहे. अर्थ लावण्यासाठी मार्गदर्शन करणारा तारा आहे आणि दुरुस्त करण्यायोग्य असली तरी तिची मूलभूत वैशिष्ट्ये बदलता येत नाहीत. पॉइंट 2 अनुच्छेद 32 नुसारचे रिट्स अंडर आर्टिकल 32. अनुच्छेद 32 याला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटले जाते. डॉक्टर BR आंबेडकर. मूलभूत अधिकार लागू करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क तो प्रदान करतो. सर्वोच्च न्यायालय 5 प्रकारचे रिट जारी करू शकते. 1. बंदी प्रत्यक्षीकरण, हॅबियस कॉर्पस. अर्थ: शरीर उपस्थित करा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले जाते तेव्हा जारी केले जाते. न्यायालय ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला सोडण्याचे आदेश देते. वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण. 2. परमादेश, मंडामस. अर्थ: आम्ही आज्ञा देतो. सार्वजनिक प्राधिकरणांना त्यांचे सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी जारी केले जाते. खालील व्यक्तींविरुद्ध जारी करता येत नाही: खाजगी व्यक्ती, राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायिक क्षमतेत काम करणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. 3. प्रतिषेध, प्रोहिबिशन. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालय लवादाला ट्रिब्युनल जारी केले जाते. उद्देश: अधिकार क्षेत्राचे उल्लंघन किंवा नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन थांबवणे. 4. उत्प्रेषण, सरशोरारी. कनिष्ठ न्यायालय लवादाचा आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाद्वारे जारी केले जाते. प्रतिबंधात्मक, प्रिव्हेंटिव्ह आणि सुधारणात्मक, करेक्टिव्ह दोन्ही. 5. अधिकार पृच्छा, क्वो वॉरंटो. अर्थ: कोणत्या अधिकाराने एखाद्या व्यक्तीने धारण केलेल्या सार्वजनिक पदाच्या कायदेशीरतेला आव्हान देण्यासाठी जारी केले जाते. निष्कर्ष: अनुच्छेद 32 हे मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ सुनिश्चित करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. .3 नागरिक कोण आहे? नागरिकत्व संपादन, ॲक्विजिशन आणि समाप्ती, टर्मिनेशन. नागरिकत्व कायदा 1955 द्वारे नियंत्रित. नागरिक कोण आहे? नागरिक म्हणजे अशी व्यक्ती जी संपूर्ण नागरिक आणि राजकीय अधिकारांचा आनंद घेते. यात समाविष्ट आहे मतदानाचा अधिकार, सार्वजनिक पद धारण करण्याचा अधिकार, हद्दपारीपासून संरक्षण. नागरिकत्व संपादन, मोड्स ऑफ ॲक्विजिशन. 1. जन्माने, बाय बर्थ. 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 दरम्यान भारतात जन्मलेला नागरिक. 1987 नंतर आई वडिलांपैकी एक नागरिक असावा. 2004 नंतर आई वडिलांपैकी एक नागरिक असावा आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित इल्लीगल मायग्रंट नसावा. 2. वंशामुळे, बाय डिसेंट. भारतीय पालकांकडून भारताबाहेर जन्मलेले. 3. नोंदणीद्वारे, बाय रजिस्ट्रेशन. PIO, PIOS भारतीय नागरिकांचे जोडीदार 7 वर्षे भारतात राहणारे.
4. नैसर्गिकीकरण बाय नॅचरलायझेशन 11 वर्षे भारतात राहिलेले परदेशी नागरिक. 5. प्रदेशाच्या समावेशामुळे बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. उदाहरण गोव्याचे रहिवासी 1961. नागरिकत्व गमावणे लॉस टर्मिनेशन. 1. त्याग रिनन्सिएशन स्वेच्छेने घोषणा करणे. 2. समाप्ती टर्मिनेशन जर एखाद्या व्यक्तीने परदेशी नागरिकत्व मिळवले तर आपोआप समाप्त होते. 3. वंचित करणे डिप्रिव्हेशन सरकारी कारवाई फसवणूक निष्ठेचा अभाव. .4 अनुच्छेद 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य लाईफ आणि पर्सनल लिबर्टी. अर्थ अनुच्छेद 21 कोणत्याही व्यक्तीस कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ त्याच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. उत्क्रांती एव्होल्युशन सुरुवातीला तो संकुचित मानला जात होता. स्टार एके गोपालन केस स्टार. नंतर मेनका गांधी केस मनेका गांधी केस 1978 मध्ये त्याचा विस्तार झाला. प्रक्रिया न्याय्य वाजवी उचित असावी मनमानी नसावी. अनुच्छेद 21 चा आवाका स्कोप यात समाविष्ट आहे प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार उपजीविकेचा अधिकार राईट टू लाईव्हलीहूड निवाऱ्याचा अधिकार राईट टू शेल्टर आरोग्याचा अधिकार गोपनीयतेचा अधिकार राईट टू प्रायव्हसी पुट्टास्वामी केस 2017 स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार कायदेशीर मदतीचा अधिकार राईट टू लीगल एड कोठडीतील छळाविरुद्धचा अधिकार राईट अगेन्स्ट कस्टोडियल टॉर्चर त्वरित खटला चालवण्याचा अधिकार राईट टू स्पीडी ट्रायल हुसेनारा खातून. निष्कर्ष अनुच्छेद 21 हा सर्वात व्यापक आणि महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे जो मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करतो. 5 राज्यपालाचे अधिकार आणि कार्ये पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द गव्हर्नर. 1. कार्यकारी अधिकार एक्झिक्युटिव्ह पॉवर्स मुख्यमंत्री मंत्री परिषद ॲडव्होकेट जनरल यांची नियुक्ती करतात. राज्याचा प्रशासन त्यांच्या नावाने चालवले जाते. 2. वैधानिक अधिकार लेजिस्लेटिव्ह पॉवर्स विधानसभेचे अधिवेशन बोलावतात स्थगित करतात विसर्जित करतात सभागृहांना संदेश पाठवू शकतात विधेयकांना संमती देतात काही विधेयके राष्ट्रपतींसाठी राखून ठेवू शकतात. 3. आर्थिक अधिकार फायनान्शियल पॉवर्स त्यांच्या शिफारशीशिवाय कोणतेही अर्थविधेयक मनी बिल सादर करता येत नाही अर्थसंकल्प बजेट मांडण्यास लावतात. 4. न्यायिक अधिकार ज्युडिशियल पॉवर्स जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करतात माफीचा अधिकार पार्डोनिंग पॉवर राष्ट्रपतींपेक्षा कमी. 5. विवेकाधीन अधिकार डिस्क्रिशनरी पॉवर्स जेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत नसते बहुमत गमावलेले सरकार बरखास्त करणे राष्ट्रपतींसाठी विधेयके राखून ठेवणे. निष्कर्ष राज्यपाल घटनात्मक प्रमुख कॉन्स्टिट्यूशनल हेड म्हणून कार्य करतात पण त्याचबरोबर केंद्र आणि राज्यामध्ये दुवा लिंक म्हणूनही काम करतात. 6 भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुच्छेद 19 1 अर्थ यात समाविष्ट आहे प्रेसचे स्वातंत्र्य सरकारवर टीका करण्याचा अधिकार शांत राहण्याचा अधिकार राईट टू सायलेन्स शांततेने विरोध करण्याचा अधिकार माहिती मिळवण्याचा अधिकार RTI वाजवी निर्बंध रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स 8/19/2 खालील आधारांवर निर्बंध लादले जातात. राज्याची सुरक्षा सार्वजनिक सुव्यवस्था पब्लिक ऑर्डर सभ्यता किंवा नैतिकता डिसेन्सी ऑर मोरॅलिटी न्यायालयाचा अवमान कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बदनामी डेफेमेशन गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे परदेशी राज्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व. महत्त्वाची प्रकरणे रमेश थापर केस मदा प्रेसचे स्वातंत्र्य संरक्षित श्रेय सिंगल केस वजा माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66A रद्द केले. बेनेट कोलमन केस -प्रेस स्वातंत्र्यात प्रसारणाचा अधिकार समाविष्ट. चिकित्सक मत क्रिटिकल व्ह्यू देशद्रोहाच्या कायद्यांचा गैरवापर राजकीय हेतूसाठी निर्बंधांचा गैरवापर स्वातंत्र्य आणि सुरक्षा यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. 7 राज्य आणि त्याचे क्षेत्र टेरिटरी प्रदेशाचे हस्तांतरण ट्रान्सफर ऑफ टेरिटरी. राज्याची व्याख्या डेफिनिशन ऑफ स्टेट अनुच्छेद 12 यात समाविष्ट आहे भारत सरकार आणि संसद राज्य सरकार आणि विधिमंडळे स्थानिक प्राधिकरणे लोकल अथॉरिटीज सरकारच्या नियंत्रणाखालील वैधानिक संस्था. भारताचे क्षेत्र टेरिटरी ऑफ इंडिया अनुच्छेद 1 ते 4 यात समाविष्ट आहे राज्ये केंद्रशासित प्रदेश अधिग्रहित केलेले प्रदेश क्षेत्र बदलण्याचा अधिकार पॉवर टू ऑल्टर टेरिटरी अनुच्छेद 3 नुसार संसद करू शकते. नवीन राज्ये तयार करणे सीमा बदलणे क्षेत्रफळ वाढवणे कमी करणे नावे बदलणे
भारत परदेशी देशाला प्रदेश हस्तांतरित करू शकतो का? बेरोबारी युनियन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की प्रादेशिक हस्तांतरणासाठी अनुच्छेद 368 अंतर्गत घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे. 3. बिघा कॉरिडॉर आणि भारत बांगलादेश जमीन करार 2015च्या हस्तांतरणादरम्यान वापरले गेले. 2.8 राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे DPSP भाग IV सामाजिक बदल. स्वरूप नेचर न्यायालयात लागू करण्यायोग्य नाहीत. नॉन जस्टिशेबल प्रशासनामध्ये मूलभूत फंडामेंटल इन गव्हर्नन्स कल्याणकारी राज्य वेलफेअर स्टेट स्थापित करण्याचे उद्दिष्ट. सामाजिक आणि आर्थिक न्याय. अनुच्छेद 38 कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था. अनुच्छेद 39 समान वेतन संसाधनांचे वितरण. अनुच्छेद 42 प्रसूती मदत. अनुच्छेद 43 निर्वाह वेतन लिव्हिंग वेज. अनुच्छेद 45 बालपणाची काळजी. अनुच्छेद 47 पोषण आणि सार्वजनिक आरोग्य. अनुच्छेद 48 पर्यावरण संरक्षण. वर्गीकरण. 1 समाजवादी सोशलिस्टिक - आर्थिक समानता. 2 गांधीवादी ग्रामपंचायती कुटीर उद्योग. 3 उदारमतवादी बौद्धिक लिबरल इंटेलेक्चुअल समान नागरी संहिता पर्यावरण. सामाजिक बदलातील योगदान. जमीन सुधारणा. पंचायती राज 73वी दुरुस्ती. ग्राहक संरक्षण कायदे. पर्यावरण कायदे. शिक्षणाचे अधिकार. कामगार कल्याण कायदे. निष्कर्ष DPSPS एका न्याय्य सामाजिक आणि लोकशाही समाजाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून कार्य करतात. 5 गुणांचे प्रश्न. 5 मार्क क्वेश्चन्स. 2.1 भूतलक्षी कायदा एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. अनुच्छेद 20(1) अशा कृत्यासाठी शिक्षा करण्यास मनाई करतो जे कृत्य घडले तेव्हा गुन्हा नव्हते, तसेच मागील कृत्यांसाठी शिक्षेमध्ये वाढ करण्यास प्रतिबंध करतो. व्यक्तिनामाची प्रभावाने रेट्रोस्पेक्टिव्ह फौजदारी कायद्यापासून संरक्षण देतो. 2.2 धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम. भारतीय धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे सर्व धर्मांना समान आदर देणे. राज्याचा कोणताही धर्म नाही. राज्य तत्वनिष्ठ अंतर प्रिन्सिपल डिस्टन्स राखते. अनुच्छेद 14, 15, 25 ते 28 द्वारे समर्थित. धर्मनिरपेक्ष हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीने जोडला गेला. 2.3 प्रौढ मताधिकार ॲडल्ट सफ्रेज. अनुच्छेद 326 निवडणुका सार्वत्रिक प्रौढ मताधिकारावर आधारित असतात. 18 वर्षांवरील व्यक्ती मतदान करू शकतात. राजकीय समानता आणि लोकशाही सहभाग सुनिश्चित करतो. 3.4 राज्य व्याख्या स्टेट डेफिनेशन. अनुच्छेद 12 मध्ये राज्य स्टेट या संज्ञेमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. सरकार आणि संसद, राज्य सरकार आणि विधिमंडळे, स्थानिक प्राधिकरणे, सरकारच्या नियंत्रणाखालील प्राधिकरणे. ही व्याख्या प्रामुख्याने मूलभूत अधिकार लागू करण्यासाठी वापरली जाते. 2.5 न्यायिक पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू. कायद्यांची घटनात्मकता तपासण्याचा न्यायालयांचा अधिकार. संविधानाची सर्वोच्चता सुनिश्चित करतो. केशवानंद भारती मिनर्वा मिल्स प्रकरणांमध्ये स्थापित. मूलभूत अधिकारांचे संरक्षण करतो आणि सत्तेच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवतो. 3.6 शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन. अनुच्छेद 21 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण. 86व्या घटना दुरुस्तीने 2002 लागू करण्यात आला. शिक्षण हक्क कायदा 2009 द्वारे अंमलात आणला गेला. समानता आणि साक्षरता सुनिश्चित करतो. तुम्हाला यापैकी कोणत्याही विषयावर अधिक माहिती हवी? कॉन्स्टिट्यूशनल लॉ BALLB ऑक्टोबर 2025 सेम 1. 12 mark questions. Q1 Preamble of the Indian Constitution. Critical note. Part of Constitution. Can it be amended? Meaning and importance. The preamble is an introductory statement to the Constitution. It reflects the philosophy, ideals and objectives behind the Constitution. It declares India as a sovereign, socialist, secular, democratic, republic and states objectives such as justice, liberty, equality and fraternity. Objectives mentioned: 1. Justice, social, economic, political. 2. Liberty, thought, expression, belief, faith, worship. 3. Equality, status and opportunity. 4. Fraternity, assuring dignity and unity of the nation. Critical evaluation. It acts as the key to the minds of the framers, as said by Justice Story. It plays an important role in interpreting constitutional provisions. Though not enforceable in courts, it gives direction to governance. Is the preamble part of Constitution? Initially unclear, Berubari case 1960 held it is not part of the Constitution. Kesavananda Bharati case 1973, Supreme Court held. Checkmark preamble is part of the Constitution. Checkmark.
It is important for interpretation. Can the preamble be amended? Yes, under Article 368. But its basic structure cannot be changed. It was amended once in the 42nd Amendment, 1976, which added the words right pointing arrow socialist, secular integrity. Conclusion. The preamble is the soul of the Constitution, a guiding star for interpretation, and though amendable, its basic features cannot be altered. Q2. Writs under Article 32. Article 32 is called the heart and soul of the Constitution, Dr. B.R. Ambedkar. It provides the right to move the Supreme Court for enforcement of fundamental rights. The Supreme Court can issue 5 writs. 1. Habeas corpus means produce the body, issued when a person is illegally detained. Court orders release of the detained person. Safeguard of personal liberty. 2. Mandamus means we command, issued to public authorities to perform their public duty. Cannot be issued against private individuals, president, governor, judges of high court acting judicially. 3. Prohibition issued by a higher court to a lower court/tribunal. Purpose: prevent excess of jurisdiction or violation of natural justice. 4. Certiorari issued by a higher court to quash the order of a lower court/tribunal, both corrective and preventive. 5. Quo warranto means by what authority? Issued to challenge the legality of a public office held by a person. Conclusion. Article 32 is a powerful tool for protection of fundamental rights, ensuring rule of law. Q3. Who is a citizen? Acquisition and termination of citizenship, governed by the Citizenship Act 1955. Who is a citizen? A citizen is a person who enjoys full civil and political rights, including right to vote, right to hold public office, protection against expulsion, modes of acquisition. 1. By birth, born in India between the 26th of January 1950 to the 1st of July 1987, right-pointing arrow citizen. After 1987, right-pointing arrow, one parent must be citizen. After 2004, right-pointing arrow, one parent must be citizen and the other not an illegal migrant. 2. By descent, born outside India to Indian parents. 3. By registration, PIOs, spouses of Indian citizens, residents for 7 years. 4. By naturalization, foreigners residing in India for 11 years. 5. By incorporation of territory. Example, residents of Goa, 1961. Loss, termination of citizenship. 1. Renunciation, voluntary declaration. 2. Termination, automatic if person acquires foreign citizenship. 3. Deprivation, government action, fraud, disloyalty, etc. Q4. Article 21. Life and personal liberty. Meaning, Article 21. No person shall be deprived of his life or personal liberty except according to procedure established by law. Evolution. Originally considered narrow, A.K. Gopalan case, later expanded by Maneka Gandhi case, 1978. Procedure must be just, fair, reasonable, not arbitrary. Scope of Article 21 includes right to live with dignity, right to livelihood, right to shelter, right to health, right to privacy, Puttaswamy case 2017, right to clean environment, right to legal aid, right against custodial torture, right to speedy trial, Hussein Ara Khatun. Conclusion. Article 21 is the broadest and most important fundamental right protecting human dignity. Q5. Powers and functions of the governor. 1. Executive powers. Appoints Chief Minister, Council of Ministers, Advocate General. Administration of the state carried in his name. 2. Legislative powers. Summons, prorogues, dissolves Legislative Assembly. Can send messages to the House. Gives assent to bills, can reserve bills for the President. 3. Financial powers. No money bill introduced without his recommendation. Causes the budget to be laid. 4. Judicial powers. Appoints district judges. Pardoning power, lesser than the President. 5. Discretionary powers. When no party has a majority. Dismissal of a government losing a majority. Reservation of bills for the President. Conclusion. The governor acts as a constitutional head but also functions as a link between the state and the center. Q6. Freedom of speech and expression, Article 19(1)(a). Meaning, includes freedom of press, right to criticize government, right to silence, right to protest peacefully, right to receive information, RTI. Reasonable restrictions, Art 19(2), imposed on grounds of security of state, public order,
decency or morality, contempt of court, defamation, incitement to offense, friendly relations with foreign states, integrity and sovereignty of India. Important cases: Romesh Thapar case, freedom of press protected. Shreya Singhal case, Section 66 AIT Act struck down. Bennett Coleman case, press freedom includes circulation. Critical view: misuse of sedition laws, restrictions sometimes misused for political purposes, balancing freedom and security is essential. Q7, state and its territory, transfer of territory. Definition of state, Art 12, includes government and Parliament of India, government and legislature of states, local authorities, statutory bodies. Territory of India, Art 1 to 4, comprises states, union territories, territories acquired, power to alter territory. Under Article 3, Parliament may form new states, alter boundaries, decrease area, change names. Can India transfer territory to a foreign country? Yes. In Berubari Union case, SC said territorial transfer needs a constitutional amendment under Article 368. Used during transfer of Tinbiga Corridor and India-Bangladesh Land Agreement 2015. Q8, Directive Principles of State Policy, DPSP, Part 4, Social Change. Nature: non-justiciable, fundamental in governance, aim to establish a welfare state, social and economic justice. Article 38, Social order for welfare. Article 39, Equal pay, distribution of resources. Article 42, Maternity relief. Article 43, Living wage. Article 45, Early childhood care. Article 47, Nutrition and public health. Article 48A, Environment protection. Classification: 1. Socialistic economic equality. 2. Gandhian village panchayats cottage industries. 3. Liberal intellectual, uniform civil code environment. Contribution to social change. Land reforms, Panchayati Raj 73rd Amendment. Consumer protection laws, environmental laws, education rights, labor welfare laws. Conclusion: DPSPs act as guiding principles for creating a just, social, democratic society. 5-mark questions. Q1, Ex post facto law. Article 21 prohibits punishment for an act that was not an offense when committed. Also prevents an increase in punishment for past acts. Protects individuals from retrospective criminal legislation. Q2, Secularism. Indian secularism means equal respect for all religions. There is no state religion. The state maintains a principled distance, supported by Articles 14, 15, 25 to 28. The word secular was added by the 42nd Amendment. Q3, Adult suffrage. Article 326. Elections are based on universal adult franchise. All citizens above 18 years can vote. Ensures political equality and democratic participation. Q4, State definition. Article 12 defines state to include government and parliament, state government and legislatures, local authorities, authorities under the control of the government. This definition is used mainly for the enforcement of fundamental rights. Q5, Judicial review. It is the power of courts to examine the constitutionality of laws, legislative and executive actions. Ensures the supremacy of the Constitution, established in Kesavananda Bharti Minerva Mills. Protects fundamental rights and checks the abuse of power. Q6, Right to education. Article 21A, free and compulsory education for children 6 to 14 years. Enacted through the 86th Amendment, 2002. Implemented via the Right to Education Act, 2009. Ensures equality and literacy.